त्यामुळे पोलीस कमळीला पोलीस स्टेशनला घेऊन गेलेत. नाही, मी जाणारच होतो पोलीस स्टेशनला, पण आत्याची अरे कंडिशन इतकी क्रिटिकल आहे की मी इथनं जाऊ नाही शकत. म्हणजे मी इथनं निघूच शकत नाही. मी माझ्या एका वकील मित्राला फोन केला होता, पण तो आउट ऑफ इंडिया असं म्हणाला. तू प्लीज, माझी तुला एक रिक्वेस्ट आहे, आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जाऊन एखादा चांगला वकील करून कमळीची बेल होते की नाही बघ ना प्लीज. मी ऋषीला फोन करतोय पण त्याचा फोनच लागत नाही. अरे तुम्ही काही काळजी करू नका. मी एक काम करतो, आत्ताच लगेच पोलीस चौकीला जातो आणि काय होतंय ते बघतो. आणि नयनतारा मॅडमांचे काही ओळखीचे वकील आहेत, त्यांनाही कॉन्टॅक्ट करतो. हां, तुम्ही काळजी करू नका. ओके ओके. हां हां, थँक्यू साहेबा, थँक्यू सो मच. अगं, मला माहिती आहे तुझी काहीच चूक नाही आहे. आणि ग्रॅनी आजी तर माझी आहे ना, त्यामुळे सगळा ब्लेम माझ्यावर घेईन. अनिका, अगं काय बोलतेस तू? प्लीज असलं काय बी करायचं नाहीस तू. अगं तू न केलेल्या चुकीचा गुन्हा तू स्वतःवर का घेतेस? अनिका, तू आता सुधारतेस, चांगलं बघायला लागलीस. आजी आजोबा बाबा किती खुश आहेस बघितलंस की नाही? तेव्हा तू असलं काय बी करायचं नाही. तुला माझी शपथ आहे. अगं ए कमळे, अगं तशी तर मग चूक तुझी बी नाही ना व? हां, आणि त्या कडू आजीच्या बाबतीत काय झालं हे आपल्यापैकी कुणालाच माहित नाही. मग तू का त्याची शिक्षा करून घ्यायली आहेस? आणि आपण इथं कशाला आलोय कमळे, आणि कशात अडकलोय? अगं काय करायलोय आपण? आणि मी काय म्हणतोय कमळे, आपण उगाच या भानगडीत पडायलाच नको. बघ, जेवढं काही मला माहिती होतं ते सगळं मी पोलिसांना सांगितलं. पण तू काय अजिबात काळजी करू नकोस. तू काय बी केलेलं नाही ना, तर तुला काय बी होणार नाही. काय बी होणार नाही? तिला अटक तर झालीच ना व? निंगे, अगं गप की, जरा डोसकं फिरलंय का तुझं? जरा शांत राहा. कोण चुकीचं आहे कोण नाही हे पोलीस उडकून काढतील की. आपण त्यासनी सहकार्य करायला नको का? ए, बाकीच्याने घरी चला आता. तिला कोठडीत टाकावं लागेल आम्हाला. चला चला चला. शिंदे, घ्या तिला आतमध्ये. हो. निंगे, अनिका, तुम्ही आता घरला जावा. हे बघा, आजी आणि आजोबा घरी आहेत, त्यासनी लय काळजी वाटायला. प्लीज त्यांची काळजी घ्या. नाही कमळी, मी नाही जाणार. जरा ऐका माझं. कमळी खरंच बरोबर बोलते. आपण थांबून इथं काहीच होणार नाहीये. हां, आणि आपल्या कमळीला काही होणार नाहीये. चला चला निघा. ऐक ऐक निंगी, निंगी प्लीज ये, ये इकडं. नाही, काय होत नाही आपल्या कमळीला. ये. कमळे कमळे कमळे, ऐका ऐका ऐका. चल बाळा, चल चल चल, काही होत नाही. चल ये ये. आई कशी आहे डॉक्टर? पेशंट आता आउट ऑफ डेंजर आहे. हळूहळू शुद्ध येते त्यांना, पण त्यांना खूप गंभीर जखम झाल्यामुळे त्या पूर्ण बऱ्या होईपर्यंत त्यांची खूप काळजी घ्यावी लागणार. डॉक्टर, मी माझ्या आईला बघू शकते का प्लीज? सध्या नाही, आत्ताच ऑपरेशन झालंय. थोड्या वेळाने आम्ही त्यांना रूममध्ये शिफ्ट करतो, मग भेटा. थँक्यू डॉक्टर. निंगी, रडू नको ना गं प्लीज. निंगी प्लीज, नको ना रडू. ए ऐक ना, अगं काय नाही होणार आपल्या कमळीला. निंगी, आय नो तू खूप वरीड आहे, मी पण वरीड आहे, पण आपल्याला ना असं वीक राहून नाही चालणार, असं रडून नाही चालणार. वी हॅव टू स्टे स्ट्रॉंग. स्ट्रॉंग व्हावं लागेल ना निंगी. साहेबा सर, मी एक काम करू काय? आज रातच्याला कमळी बरोबर थांबू काय? तिला असं एकटीला सोडून जायला मन दजत नाही हो. वेडी आहेस का तू? असं काय वेड्यासारखं वागायचं आहे? हे बघ, शांत हो, जरा शांत हो बाळा, शांत हो. नाही होणार आहे कमळीला आपल्या काही, आणि असं नाही करतायत बाळा. तू किती काळजी करतेस कमळीची? तुला माहितीये, कमळी खरंच खूप लकी आहे की तिच्याकडे तुझ्यासारखी फ्रेंड आहे. हा, किती बेस्ट फ्रेंड आहे ती. हा, आणि असं काही होणार नाहीये. हे बघ, आपल्या कमळीला काहीच नाही होणार आहे.
तुला सांगू का, इथल्या ज्या इन्चार्ज आहेत ना त्या आपल्या नयनतारा मॅडमांच्या ओळखीच्या आहेत आणि आत्ताच मी त्यांना सांगून आलोय कमळी काय आमची गुन्हेगार नाही आहे, ज्याशी नीट बोलायचं हे सांगून आलोय मी त्यांना. हां, अजिबात काळजी करायची नाही. आज तिची चौकशी करणार आणि उद्या तिला सोडून देणार, आपण तिला घरी घेऊन येऊ शकतो. येते का लक्षात बाळा? हां, चला मी घरी सोडतो. चला. साईबा सर ऐका ना, आम्ही दोघी करून घेऊ मॅनेज, तुम्ही जा ना प्लीज. काय मॅनेज करून घेऊ? चला गाडी, चल निंगी गाडीत चल. आई, ए आई, बरं वाटतंय? तुला माहितीये तुझ्यासाठी सरप्राईज आहे. तुला कमळीने धक्का मारला होता ना, तिला अटक झाली. कमळीला खरंच अटक झाली. आता तू टेन्शन नाही घ्यायचं. ऋषी, अरे एक जरा बोलायचं होतं. काय झालं? कमळीला पोलिसांनी अटक केली. व्हॉट? आपण का, कसल्या बेसिसवर नक्की? ऐक ऐक ऐक, शांत हो जरा. कामिनी मॅडमना ढकलून मारायचा प्रयत्न केला असा संशय ठेवून चौकशीसाठी अटक केली. अरे अरे काय मूर्ख आहेत का रे हे लोक? अरे पण सतत कमळीच्या मागे लागलेले असतात. अरे तू शांत हो. ऋषी बाबा, ती कमळी आहे ना हो, ती गावाकडनं आलेली पोर आहे आणि मला नाही वाटत का ती असं काय करेल. तुम्ही तिला बाहेर काढाल ना हो, ती तुमची विद्यार्थिनी आहे ना हो, तुम्ही तिला बाहेर काढा. म्हणजे मला असं वाटतं का या समजामध्ये तिचं शिक्षण नको थांबायला हो. एक 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 मावशी, तुम्ही का घाबरताय? आणि काही झालेलं नसणार आहे तिला. तिने काही केलं नाही मला माहिती आहे. साधा चौकशीसाठी घेऊन गेले असतील ते. मी होतो तिथे तेव्हा. मी थांब बघतो कोणी लॉयर आत्ता मिळेल का. ओम गं गणपते नमः, ओम गं गणपते नमः, ओम गं गणपते नमः. ही एका आईचीच परीक्षा आहे. ते गुरुजी बोललो होतं 15 तारखेला काहीतरी संकट येणार आहे, असा संकेत त्यांनी आधीच दिलता आणि ते खरं झालं. मी काही कारण नसताना माझी कमळी त्यात अडकली. आता मी काय करू? कमळीला कशी सोडू? मला तर काय बी कळत झालं. ओम गणपती, ओम गणपती. ओम गणपती नमः, ओम गणपती नमः, ओम गणपती नमः. साधना मावशी,